भाग्य आणि मेहनत यांच्यात एक खूप मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा फरक असतोच मित्रांनो आणि भावांनो. भाग्य तुम्हाला फक्त ते देते जे तुमच्या भाग्यपत्रिकेत ब्रह्मदेवाने आधीच लिहून ठेवलेले असते. पण मेहनत ही अशी अद्भुत, असीम आणि जीवन बदलणारी शक्ती आहे, जी तुम्हाला तेही मिळवून देऊ शकते जे कधीच लिहिले गेले नव्हते. जे अशक्य वाटत होते तेही शक्य करून दाखवते. मेहनत केल्याने तुमचे भाग्य स्वतः बदलू शकते. तुमची दशा उजळू शकते. तुम्हाला नवी उंची गाठता येते आणि तुमच्या आयुष्यात नवी चमक येते. मेहनत हीच खरं भाग्य घडविते हे नेहमी लक्षात ठेवा आणि कधीही मेहनत सोडू नका. मेहनत करणारा माणूस कधीही हार मानत नाही आणि शेवटी यश नक्की मिळवतो. मेहनत आणि सातत्य यामुळे अनेक लोकांनी आपले जीवन उंचावले आहे आणि तुम्हीही ते करू शकता. मेहनत केल्याने तुम्ही स्वतःचे भविष्य स्वतः घडवू शकता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अमोघ चॅनलवर. आजचा हा विशेष ज्योतिष कार्यक्रम पूर्णपणे मिथुन राशी जेमिनाईसाठी तयार केलेला आहे. मिथुन राशीच्या सर्व मित्रांना आणि भावांना हा कार्यक्रम विशेषतः उपयुक्त, मार्गदर्शक आणि जीवन बदलणारा ठरणार आहे. या कार्यक्रमात मी तुम्हाला मे 2026च्या प्रत्येक पैलूबद्दल सविस्तर माहिती देणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे भविष्य स्वतः सकारात्मक बनवू शकाल. मिथुन राशीच्या सर्व मित्रांनो, मे 2026चे मासिक राशीफळ मंथली प्रेडिक्शन कसे राहणार आहे तुमच्यासाठी? नवग्रहांची प्लेसमेंट काय आहे? प्रत्येक ग्रह कुठे विराजमान झाला आहे? तुमच्या जीवनात काय शुभफळ देणार आहे आणि काय सावधगिरी बाळगायला हवी? मी आज तुम्हाला सर्व काही अतिशय बारकाईने, पूर्ण डिटेलमध्ये आणि अतिशय सोप्या, समजेल अशा भाषेत समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्पष्ट होईल आणि तुम्ही त्याचा योग्य फायदा घेऊ शकाल. मी प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक आणि नकारात्मक पैलू स्पष्ट करणार आहे, जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. मे 2026 मध्ये मिथुन राशीच्या जीवनात काय काय घडणार आहे? आरोग्य, शिक्षण, प्रेम, प्रणय, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर आणि बिझनेस या प्रत्येक विषयावर मी सविस्तर, पूर्ण डिटेलमध्ये आणि प्रत्येक पैलू विचारात घेऊन चर्चा करणार आहे. प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक पैलू, नकारात्मक पैलू आणि त्यावर उपायही मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे. तुम्ही हे सर्व ऐकून तुमच्या जीवनात योग्य बदल करू शकाल. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही अचूक, सोके, प्रभावी आणि नियमित करावे असे उपाय सांगणार आहे, जे तुम्ही दररोज फॉलो केल्यास नक्कीच सकारात्मक बदल दिसतील, अडचणी कमी होतील, अशी बाधा दूर होईल आणि तुमचे जीवन अधिक शुभ, सुखी, समृद्ध आणि शांत होईल. तर मित्रांनो, चला तर मग पूर्ण हर्षोल्लासाने, सकारात्मक ऊर्जेने, भक्तिभावाने आणि हर हर महादेवच्या जयकाराने या कार्यक्रमाची सुरुवात करूया. या कार्यक्रमात मी तुम्हाला सर्व गोष्टी इतक्या स्पष्टपणे सांगणार आहे की तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही. हा संपूर्ण कार्यक्रम जन्मराशी आणि चंद्र राशीवर आधारित आहे. चला आता थेट जाणून घेऊया मे 2026 मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी कसे राहणार आहे. मित्रांनो, मिथुन राशी ही तिसऱ्या क्रमांकाची राशी आहे, जी जेमिनाय म्हणूनही प्रसिद्ध आहे. ही राशी बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, बदलण्याची क्षमता, चतुराई आणि वेगवान विचार करण्याची शक्ती यासाठी ओळखली जाते. मिथुन राशीचे लोक बुद्धिमान आणि संवादप्रिय असतात, त्यामुळे त्यांना अनेक संधी मिळतात. तुमच्या लग्नस्थानात गुरु विराजमान आहेत. तुमच्या थर्ड हाऊसमध्ये केतू, दशम भावात शनी आणि मंगळ यांची युती, नवम भावात राहू, 11व्या घरात बुध आणि सूर्य, तर 12व्या घरात शुक्र बसलेले आहेत. या सर्व ग्रहांच्या स्थितीचा सविस्तर प्रभाव, फायदे, तोटे आणि सावधगिरी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. प्रत्येक घराचा प्रभाव कसा पडेल हे मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे. सर्वप्रथम आपण आपल्या आरोग्याबद्दल बोलूया, कारण आरोग्य हेच खऱ्या अर्थाने सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आरोग्य चांगले असेल तरच इतर सर्व गोष्टी चांगल्या राहतात. फर्स्ट हाऊसचे स्वामी बुध ग्रह सध्या 11व्या घरात आहेत, पण 15 मे रोजी ते 12व्या घरात ट्रान्झिट करतील. म्हणून या काळात शरीराच्या छोट्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका आणि स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरेल. राशीस्वामी 12व्या घरात जाणे हे नेहमीच इम्युनिटी थोडी कमकुवत करते. बुधग्रह त्वचा, नसा आणि तंत्रिका प्रणालीचे मुख्य कारक आहेत. त्यामुळे 15 मे नंतर स्किन इन्फेक्शन, ॲलर्जी, थकवा जाणवणे, मानसिक स्ट्रेस किंवा झोपेच्या पॅटर्नमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. विशेषतः 15 ते 25 मे या कालावधीत जास्त काळजी घ्या. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घेतल्यास तुम्ही सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. थोडं रुटीन सांभाळणं, योग्य आहार घेणं आणि पुरेशी झोप घेणं या काळात खूप उपयोगी ठरेल. पण 15 मे पूर्वी तुमचे आरोग्य चांगले राहील. सध्या बुध सूर्याबरोबर लाभस्थानात बसले आहेत, जे खूप शुभ आणि सकारात्मक आहे. या काळात तुम्हाला ऊर्जा आणि उत्साहही चांगला जाणवेल. त्यामुळे महत्त्वाची कामे या कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आता बोलूया शिक्षण आणि अभ्यासाबद्दल. पंचम भाव हा शिक्षणाचा मुख्य भाव मानला जातो. पंचमेश शुक्र सध्या 12व्या घरात आहेत आणि 14 मे रोजी ते फर्स्ट हाऊसमध्ये येतील.
शुक्र 12व्या घरात आपल्या स्वगृही बसल्याने विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. हा योग तुमच्यासाठी नवीन संधी उघडणारा आणि प्रगतीची दिशा दाखवणारा ठरू शकतो. हा योग फॉरेन स्टडी, दुसऱ्या शहरात किंवा राज्यात शिक्षण घेण्याच्या प्लॅनिंगसाठी खूप अनुकूल आहे. जर तुम्ही अभ्यासात काही बदल, नवीन कोर्स किंवा दिशा बदलण्याचा विचार करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला आणि संधीपूर्ण आहे. योग्य निर्णय घेतल्यास हा बदल तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. आधीची टेन्शन्स, भीती आणि अँक्झायटी पूर्णपणे दूर करा. शुक्र फर्स्ट हाऊसमध्ये येत असल्याने अभ्यास नक्कीच यशस्वी होईल. मला हा महिना शिक्षणाच्या बाबतीत एकंदर खूप चांगला दिसत आहे. तुम्ही निश्चिंत राहून पूर्ण मेहनत, एकाग्रता आणि सातत्याने अभ्यास करा. यश तुमचेच असेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि सातत्य ठेवलं तर अपेक्षेपेक्षा जास्त चांगले परिणाम मिळतील. आता प्रेम आणि लव्ह लाईफबद्दल बोलूया. पंचम भाव प्रेम, प्रणय, रोमांस आणि संतान या सर्वांचा भाव आहे. शुक्र 14 मेला फर्स्ट हाऊसमध्ये येत आहेत आणि बुध 11व्या घरात आहेत. या काळात तुमच्या भावना अधिक स्पष्ट आणि प्रामाणिकपणे व्यक्त होतील. नात्यांमध्ये ओपननेस आणि समजूतदारपणा वाढताना दिसेल. पंचमेश लग्नात येत असल्याने तुमच्या प्रिय व्यक्तीशी भावनिक कनेक्शन आणि व्हायब्रेशन खूप मजबूत राहील. एनर्जी लेवल उत्तम राहील आणि दोघांमधील आकर्षण वाढेल. तुमच्या नात्यात एक वेगळी जवळीक आणि आपलेपणा जाणवेल. दोघांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणखी मजबूत होईल. मला हा महिना लव्ह रिलेशनसाठी खूप बेस्ट आणि सकारात्मक दिसत आहे. एप्रिलमध्ये काही गैरसमज किंवा अडचणी असतील तर मे महिना त्या सर्व गोष्टी क्लिअर करेल आणि तुमच्या प्रेम जीवनाला नवी ऊर्जा, नवी दिशा आणि गोडवा देईल. जुने वाद मिटवण्यासाठी हा योग्य काळ ठरेल. नात्यातील विश्वास पुन्हा दृढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास 7व्या घराचे स्वामी गुरु लग्नात बसले आहेत आणि 7व्या घराकडे 7वी दृष्टी टाकत आहेत. शनिदेव 10व्या दृष्टीने 7व्या घराकडे पाहत आहेत. या योगामुळे नात्यात स्थिरता आणि परिपक्वता येईल. दोघांनी मिळून निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. एकंदर वैवाहिक जीवन चांगले आणि स्थिर राहील. जीवनसाथींच्या आरोग्यात पाय, जोड्या किंवा पोटाशी संबंधित किरकोळ समस्या येऊ शकतात. त्यांचा स्वभाव थोडा जिद्दी आणि स्टबन दिसेल, पण त्यांचा विचारसरणी वेगळ्या उंचीची असेल. या काळात संयम आणि शांत संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. समजून घेतल्यास नातं आणखी मजबूत होईल. गुरूंची दृष्टी शुभ असल्याने वैवाहिक सुख, समंजसता आणि समाधान चांगले राहील. नात्यात सकारात्मकता आणि समाधान टिकून राहील. एकमेकांना साथ दिल्यास आनंद वाढत जाईल. आता पाहूया भाग्य आणि करिअरबद्दल. नवम भावात राहू असल्यामुळे थोडा विलंब आणि अडथळे जाणवू शकतात, पण घाबरू नका. शनिदेव तुम्हाला मेहनत, संयम आणि सातत्य शिकवत आहेत. थोडा वेळ लागेल, पण यश नक्की मिळणार आहे. गुरूची शुभदृष्टी तुमच्या भाग्यावर आहे, त्यामुळे योग्य निर्णय घेतल्यास मोठा फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये तुमचं काम चांगलं चालेल, पण राग आणि आक्रमकता नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे. शनी-मंगळ योगामुळे वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांत रहा आणि फक्त आपल्या कामावर लक्ष द्या. बिझनेस 15 मे पूर्वी चांगला दिसतो, पण नंतर थोडे खर्च आणि ताण वाढू शकतो. आता उपाय: पक्ष्यांना दाणापाणी द्या, बुधवारी गणेशजींना लाडू अर्पण करा, दररोज गायीची सेवा करा. बुधमंत्र ओम ब्रम ब्रीम ब्रम सह बुधाय नमः जपा, हनुमान चालिसा वाचा आणि ओम नमः शिवायचा जप करा. मित्रांनो, हा महिना तुमच्यासाठी संधी घेऊन आला आहे. फक्त संयम ठेवा आणि योग्य दिशेने पुढे चला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अमोक चॅनलसोबत जोडलेले रहा. हर हर महादेव.